दहिखेड गट क्रमांक 225-1 मधील फेरफार क्रमांक 3498 निकाल प्रलंबित ठेवल्यामुळे सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा. महाराष्ट्र परभणी प्रतिनिधी रमेश मंदिर. सोनपेठ दहिखेड गट क्रमांक 225-1 मधील फेरफार क्रमांक 3498 निकाल प्रलंबित ठेवल्यामुळे 5 कुटुंबातील अर्जदारांनी दिनांक 25/6/2026 गुरुवारपासून खासगी जागेत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. बेकायदा चुकीचा फेरफार रद्द करा. आमचे खरेदी खत गट क्रमांक 225 असून आमचे नाव गट क्रमांक 225-1 मध्ये चुकीने आलेले आहे. सदरचा फेरफार रद्द करण्यात यावा असे अधिकृत लेखी म्हणणे आणि संमती दिलेली आहे. या प्रकरणातील दोन्ही बाजूंचा फेरफार रद्द करण्याची संमती असताना आणि इतर सुनावण्या आणि युक्तिवाद पूर्ण झालेला असताना हे प्रकरण नोव्हेंबर 2025 पासून अंतिम निकालासाठी प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. महसूल कायद्यानुसार सर्वसंमती असलेल्या प्रकरणाचा निकाल तात्काळ देणं आवश्यक असताना 6 महिने निकाल रोखून धरून या 5 कुटुंबाचा मानसिक आर्थिक छळ केला गेला आहे. या प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी आम्ही सर्व 5 पीडित कुटुंब मिळून दिनांक 25/5/2026 रोजी खासगी जागे शांततापूर्ण मार्गाने सामूहिक आमरण उपोषणात बसत आहोत. उपोषणादरम्यान कोणत्याही उपोषणकर्त्याला आरोग्यास काही बरे वाईट झाल्यास किंवा जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी माननीय उपविभागीय अधिकारी पाथरे यांचे महसूल प्रशासन जबाबदार राहील. तरी प्रशासनाने याची गंभीर नोंद घेऊन 25 जूनपूर्वी आमचा फेरफार अपिलाचा अंतिम निकाल घोषित करावा अशी विनंती केलेली आहे. या निवेदनाच्या प्रति महसूल मंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस स्टेशन सोनपेठ आदी जणांना दिलेली आहे. या निवेदनावर अंगद सीताराम कांदे, अक्षय अरुणराव लांडे, विष्णू धोंडीवार धोंडेरे, विठ्ठल काळूराम कुरबुज, नंदकुमार उत्तमराव पांकर, मधुकरराव मुरलीधरराव पद्मवार, देवराम साहेबराव घोडके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.